जेव्हा खायची असती खारी कपामध्ये नाही भागत. गिलासच लागतो चहानं भरून. सांग बरं पोरी कोण आहे असं गिलासामध्ये चहा घेऊनच खारी खाता. चाल मग आता बनू खारी. 2 वाट्या मैदा, 2 चमचे गोड तेल टाका मैद्यामध्ये. घ्या 1 चमचा ओवा, हातावर चोळा, टाका मैद्यामध्ये. चवीनुसार मीठ टाका मैद्यामध्ये. मैद्याला करा आता मिक्स. चारी बाजूनं तेल लागायला पाहिजे मैद्याला, तेव्हा बनन कुरकुरीत खारी. पाणी टाकून पीठ भिजून घ्या आता, नाहीतर टाकशीन डुडू पाणी. घट्ट पीठ भिजवायचं जसं चपात्याला भिजवतो तसं. पीठ भिजवणं झालं की 1 चमचा तेल पुन्हा टाकायचं. उपडा उंडा करायचा. झाकण ठेवून अर्धा घंटा मुरत ठेवायचा. 1 चमचा तूप घे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर कर आता मिक्स. या मिश्रणाचा पुढे आपल्याला वापर करायचा आहे. अजिबात गाठी राहणार नाही तसं मिक्स करायचं. घे आता मैद्याचा गोळा. मैद्याच्या गोळ्याला अजून चांगलं मिक्स कर, म्हणजे तो होईल नरम. एका गोळ्याचे 4 भाग कर आता एक सारखे, नाहीतर कर एक लहान एक मोठा. एक गोळा उचल, त्याची पातळ चपाती लाट. जेवढी येईल तुला पातळ चपाती लाटायला तेवढी पातळ लाटायची, साईडला ठेवून द्यायची. दुसरा पण उंडा घ्यायची, त्याची पण पातळ पोळी लाटायची. त्याच पोळीला हे सारण लावून द्यायचं चारी बाजूनं. सारण लावलं की पीठ पेरायचं. त्याच पोळीवर दुसरी पोळी टाकायची, त्याला पण सारण लावायचं आणि पीठ पेरायचं. सारण मात्र चारी बाजूने लावायचं, एक पण कोपरा सोडायचा नाही. तुपाचं सारण लावल्यानं खारी खुसखुशीत बनते. आता गोल चपातीचा चौकोनी उंडा बनवायचा. चौकोनी उंडा बनवत असताना पण सारण पीठ पेरत राहायचं, म्हणजे आतून खारी खुसखुशीत बनते. खारीला लेअर सुटतात. चौकोनी उंडा चौकोनीच लाटायचा. आता करा चौकोनी काप, म्हणून लंब्या आडव्या रेषा मारायच्या. मग बनतात खारीचे काप. आता ध्यानात घे पोरी, पहिले तर तेल तपून घ्यायचं. तेल काही जास्त कडक तपवायचं नाही. तेल गरम झालं की लगेच गॅस कमी करायचा. कमीच गॅसवर खारी खरपूस होऊ द्यायची, नाहीतर करशीन गॅस मोठा. खारी आतून कच्चीच राहील, खायला कुरुम कुरुम खारी लागणार नाही. चला आता ठोक एक लाईक. चला आता बनली खारी, या चहा प्यालं.